नमस्कार, मी लक्ष्मी. फूडी लक्ष्मी ह्या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला ना ठेल्यावर मिळतो ना तसा अंडा मसाल्याची रेसिपी दाखवणार आहे. एकदम दमदार आणि चमचमीत असा, एकदम बाहेर ठेल्यावर मिळतो तसा अगदी 20 मिनिटात तयार होणारा ही रेसिपी तुम्ही चपाती, भाकरी, भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी आपण 6 अंडी ही उकडून घेतलेली आहेत. आता आपल्याला अंड्याच्या मध्यभागी चीर करून त्याचे 2-2 पीस करून घ्यायचे अंड्याचे. अशा प्रकारे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अख्खी अंडी सुद्धा ठेवू शकता, पण अशा अंड्याचे पीस केलेले ना मसाला पूर्ण आतपर्यंत जातो. झालेले आहेत हे अंड्याचे पीस करून. चला आता आपण मसाला बनवायची तयारी करूया. मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याचे 2-2 भाग करून घेतलेले आहेत. 2 मिरच्या आहेत हिरव्या, 1 इंच अद्रक आहे, 8-9 लसणाच्या पाकळ्या आहेत आणि ही कोथिंबीर आहे. कोथिंबीर मी देठासकटच घेतलेली आहे, देठं पण घेतलेले आहेत. आता ह्याचं ना आपण खरबडीत वाटण करून तयार करूया. एकदम बारीक नाही करायचं, असंच खरबडीत करायचं बिगर पाणी टाकता. वाटण आपलं तयार झालेलं आहे. चला आता मी तवा ठेवलेला आहे. तुमच्याकडे जर तवा एवढा मोठा नसेल, करण्याची सुविधा नसेल, तर तुम्ही कुठली कढईमध्ये पण बनवू शकता. माझ्याकडे एवढा तवा आहे म्हणून मी त्याच्यात बनवते. मी याच्यामध्ये अर्धा चम्मच बटर टाकलेला आहे आणि थोडंसं तेलही टाकलेलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पूर्ण तेलही टाकू शकता, नाही तर पूर्ण बटरही टाकू शकता. याच्याने ना टेस्ट खूप छान येते. थोडंसं लाल तिखट टाकते आणि थोडंसं मीठ टाकणार आहे मी त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता चीर पाडलेली अंडी आहेत ना ती एक एक त्याच्यावर ठेवून घेऊया सगळी. सर्व अंडी ठेवून घेते मी. 1 मिनिटापर्यंत आपल्याला ही अंडी भाजून घ्यायची आहेत चांगली. खोलगट तवा असल्यामुळे ना सर्वीकडून तेल पसरत नाही म्हणून मी थोडा असं पकडणी झाला असं गोल गोल फिरवते. अगदी 2 मिनिटं झालेले आहेत. आता आपण ही अंडी पलटून घेऊया. बघा अंडी मस्त कलर आलेला आहे त्याला एक साईडनी. फक्त 1 मिनिट आता दुसऱ्या साईडने आपण थोडा मध्यम गॅसवर ठेवूया. हे बघा मी काढून घेते एक एक अंडी प्लेटमध्ये. मला ना मंडळी जास्त भांडी भरत नाहीत, काय नाही, तुम्ही एकाच तव्यामध्ये बनवा. सर्व अंडी काढून घेतलेली आहेत मी. अशा प्रकारे आपली अंडी मस्त भाजून झालेले आहेत. आता मी याच्यामध्ये 2 पळी तेल टाकते. हे मी 2 मोठे कांदे घेतलेले होते, बारीक चिरून, बारीक कांदे चिरून घेतलेले आहेत, ते टाकलेले आहेत. तेल गरम झाला. आता कांदा ना आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. कांदा चांगला भाजण्यासाठी ना मी अर्धा चम्मच मीठ टाकलेलं आहे. आपण थोडं अंड्यामध्ये पण मीठ टाकलेलं होतं. मी आता परत मीठ टाकणार नाही. जसं चवीला जसं आवडतं तसं मीठ टाका तुम्ही. कांदा छान थोडा गुलाबी रंगापर्यंत परतून घेऊया कांद्याला. आता कांदा परतून झाला आहे. ते आपण जे वाटण केलं होतं ना मिरची, कोथिंबीर, अद्रक, लसूणचं, ते टाकून घेते मी. अद्रक लसूणचा ना कच्चा वास जाईपर्यंत आपण मस्त ते वाटण परतून घेऊया तव्यावरती. तुम्हाला जर जास्त लोकांसाठी करायचं असेल तर तुम्ही कढईमध्येही करू शकता. आता ही मी बनवलेली भाजी आहे ना ही 3-4 लोकांसाठी आरामशीर पुरते. हे मी 2 टोमॅटो ना बारीक प्युरी करून घेतली होती मिक्सरवरती, ते टाकलेत मी. त्या टोमॅटोचं ना सर्व पाणी सुकेपर्यंत आपण चांगला परतून घेऊया टोमॅटो. बघा मस्त पाणी सुटलेलं आहे ह्याचं. आता आपण सुके मसाले घालून घेऊया याच्यामध्ये. अर्धा चम्मच हळद आहे, 1 चम्मच घरगुती लाल तिखट आहे आणि 1 चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर आहे. हे कलरसाठी टाकतोय आपण. आणि 1 मोठा चम्मच धनेपूड आहे. हे मसाले ना चांगले परतून घेऊया. आता ज्या मिक्सरमध्ये आपण मसाला वाटलेला ना त्याच्यात मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. थोडं थोडं पाणी टाकून आपण चांगले मसाले परतून घेऊया. पाणी टाकल्यामुळे ना मसाले जळत नाहीत आपले.
करपत नाहीत. थोडं थोडं पाणी टाकून मस्त ग्रेव्ही तयार करूया आपण दाटसर ह्याची. आता मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे. आता एक एक अंडी अशी ठेवूया आपण त्याच्यावरती. आपण ठेला स्टाईल बनवतोय ना, म्हणून मी अशी ठेवते अंडे. त्यांना अगदी 2 मिनटं ना आपण याला झाकण ठेवून मस्त मसाला मुरू देऊया त्याच्यामध्ये. एकदम 2 मिनटं ठेवायचं, जास्त वेळ नाही ठेवायचं. हे बघा 2 मिनटं झालेले आहेत. मी आता हे अंडी पलटून घेते. ऑफिसला घेऊन जाऊ शकता, मुलांना टिफिनला देऊ शकता. कधी कधी तरी काही वेगळं खायची इच्छा होते तर असे वेगळी एक रेसिपी करून बघा. चमचमीत दिसतो आपला अंडा रवा मसाला. तुम्ही रेसिपी घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली ती. खूप छान होते, टेस्टलाही अप्रतिम लागते, चवीलाही एकदम उत्तम आहे. चला तर मग मंडळी, माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करायला वगैरे जाऊ नका. चला बाय बाय.